Hello students, welcome to the Prakashan Academy Maharashtra. My name is Sumida and today we are learning for standard 5th. Our subject is English. Okay, and what is this? This is a third unit. Okay, see, in this आता आपण काय बघणार आहोत? थर्ड युनिट बघणार आहे. यामध्ये काय आहे? ट्रेंड्स. ठीक आहे, आता वाचा. मी काय जे म्हणत आहे ते ऐकायचं आहे. ऐका, शिका आणि म्हणून दाखवा. बघा, ओव्हर द माउंटेन, ओव्हर द प्लेन्स, ओव्हर द रिव्हर्स, हिअर कम द ट्रेन्स. बघा काय आहे? माउंटेन वरून येत आहे, प्लेन्स वरून येत आहे, रिव्हर वरून आहे. कोण येत आहे? ती ट्रेन आहे. ही बघा सुंदर अशी ट्रेन दाखवलेली आहे. बघा, carrying passengers, carrying meal, bringing the parcels, loads and without fail. बघा, पॅसेंजर म्हणजे कोण? प्रवासी. बरोबर, ट्रेननी प्रवास करता की नाही तुम्ही? तर ट्रेनचा प्रवास कसा असतो बरं? सेफ असतो ना. तसंच तर ते काय आहे? पार्सल सुद्धा आणणार आहे. मिल म्हणजे काय? कॅरिंग मिल म्हणजे माल वाहतूकची सुद्धा सोय असते रेल्वेमध्ये. बरोबर, आणि पार्सल सुद्धा आणते. विदाउट फेल म्हणजे चुकत नाही, बरोबर आणते. ठीक आहे. thousands of freight cars all rushing on through the day and darkness, through the dusk and dawn. बघा, किती पण फ्राईट अँड कार्स असो, काही असो, ट्रेन आपलं काम करत असते. ओव्हर द माउंटेन, ओव्हर द प्लेन्स, ओव्हर द रिव्हर कम द ट्रेन. बघा, ट्रेन आपलं काम करत असते. त्याप्रमाणे चित्रामध्ये काय शोधायचं आहे? माउंटन, प्लेन, रिव्हर बँक आणि ब्रिज. बघा, माउंटन हे आहे, प्लेन्स म्हणजे यांना म्हटलेलं आहे, आणि रिव्हर म्हणजे नदी, रिव्हर बँक म्हणजे नदी काठ. ठीक आहे. बघा पुढे आहे द लिटिल बबूल ट्री. बबूल ट्री म्हणजे कोणतं झाड? बबूल ट्री कोणतं झाड असतं? बबूल ट्री म्हणजे त्याची अशी सुंदर अशी मोठी मोठी पानं असतात, ते असतं बबूल ट्री. इन अ ग्रोव ऑफ मँगो ट्रीज there was one little bubble tree. The little tree was pretty, but it was not happy. One day it said, I do wish I had a big leaves. All other trees have big leaves. My trunks are sharp and tough. Children do not like me. बबूल म्हणजे काय? बाबूळ. आपण मराठीमध्ये काय म्हणतो? बाबूळ म्हणतो. बरोबर, बाबळीचं झाड. आता बाबळीच्या झाडाशी कोणी खेळतं का? नाही, कारण बाबळीला काय असतात? टोकदार काटे असतात की नाही. थ्रोन्स म्हणजे काटे, शार्पन अँड स्टिफ म्हणजे काय? टोकदार, आणि स्टिफ म्हणजे कडक असे काटे असतात बाबळीला. बरोबर, बाबळीचा काटा टोचला की त्रास होतो की नाही. म्हणून कोणी खेळतं का बाबळीच्या झाडासोबत? नाही. म्हणून ती काय म्हणते? चिल्ड्रन डोंट लाईक मी, म्हणजे छोट्या मुलांना मी आवडत नाही. तर आता नेक्स्ट डे व्हेन द लिटिल ट्री woke up, it had leaves. It was just like a mango tree. Now I'm happy, it said, but it got come along and ate up the big leaves. काय होतं बघा, दुसऱ्या दिवशी ते जे बबूल ट्री असतं ते मँगो ट्री मध्ये बदलतं. जस्ट लाईक अ मँगो ट्री. ठीक आहे. बिग लिव्स म्हणजे काय? मोठी पानं, आंब्यासारखी. नाव आय एम हॅपी. बबूल काय म्हणते? आता मी खुश आहे. बट अ गोट केम अलॉंग अँड एट अप ऑल द बिग लिव्स. मग काय होतं? ही जी बकरी असते, गोट म्हणजे बकरी. बघा इथे दाखवली ना बकरी चित्रामध्ये. ती काय करते? ती येते आणि सगळी मोठी मोठी पानं खाऊन टाकते. आता ओ डिअर सेड द बबूल ट्री, आय विश आय हॅड गोल्ड लिव्स. बघा, माझ्याशी इच्छा होती की मला काश सोन्याची पानं असती, गोल्ड लिव्स. नेक्स्ट डे
The little tree woke up and it had a gold leaves. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस बबूल ट्री उठते तर तिला गोल्ड पानं आलेली असतात, सोन्याची पानं आलेली असतात. आता ती म्हणते हाऊ आय एम हॅपी आय एम, इट सेड. हाऊ हॅपी आय एम, ती काय म्हणते आता बघा मी किती खुश आहे. But a thief come along and stole all the gold leaves. काय होतं? thief म्हणजे कोण? चोर. चोर येतो आणि स्टोल म्हणजे काय? STOLE, स्टोल म्हणजे चोरणे. ठीक आहे, तो चोर येतो आणि ही सोन्याची पानं चोरून घेऊन जातो. ओ डिअर सेड द बबूल ट्री, आय विश हॅड ग्लास लीव्स. थ्रीव्स डोंट स्टील ग्लास लीव्स. बघा ती म्हणते की बकाश मला ग्लासचे लीव्स असते. चोर काय ग्लासची पानं घेऊन जाणार नाही. बघा नेक्स्ट डे वेन द लिटिल ट्री वोक अप इट हॅज अ ग्लास लीव. तिला ग्लासचे लीव आलेले आहेत. हाऊ हॅपी आय एम, ती म्हणते बघा आता मी किती खुश आहे. सी माय लीव्स शाईन इन द सन, माझी पानं उन्हात चमकत आहे. बट अ स्ट्रॉंग विंड स्प्रिंग अप, काय होतं? एक हवेचा मोठा झोका येतो आणि सगळी पानं पडून जातात. मग काय होतं? Oh, said the wind, and it broke the glass leaf. Oh dear, said the bamboo tree, I wish had my thorns and small leaves again. Goats don't eat them, or thieves don't steal them. Wind all will do them harm. Then the tree went to sleep. Next day, it woke up and it had the thorn small green leaves again. Oh, never I was so happy, said the little bamboo tree. बघा एका ह्याच्यात आपण वाचलं आहे. आता याचा आपण अर्थ समजून घेऊ. बघा ती काय म्हणते, बघा आता माझी पानं किती छान उन्हात चमकत आहे काचेची असल्यामुळे. मग काय होतं? हवेचा झोका येतो मोठा, हवा येते बरोबर. सगळे ग्लासची पानं पडून जातात, सगळं तुटून जातं. मग विंड काय म्हणते? ओ डिअर आय विश हॅड माय थ्रोन्स. ती म्हणते मला परत माझे थ्रोन्सच पाहिजे. म्हणजे काय? काटेरी झाडच पाहिजे. त्याला ना बकरी खाते, ना त्याला चोर चोरतो, ना ते हवेने पडते, ना त्याला कोणी काही करत. मी माझीच खुश होते. मग नेक्स्ट डे वोक अप म्हणजे काय? नेक्स्ट डे ती परत उठते आणि काय होतं? तिला तिचे पानं आणि जे काटे असतात ती परत आलेली असतात बरोबर. याचा अर्थ काय मुलांनो? आपल्याकडे जे आहे त्यात आपण समाधानी आणि सुखी राहायला पाहिजे. आपल्याकडे हे नाही ते नाही असं म्हणून चालत नाही. सगळ्यांना देवाने व्यवस्थित सगळं काही दिलेलं असतं. ठीक आहे, त्यामुळे आपण दुसऱ्यांचा हे त्याला किती छान आहे, हे किती त्याचं छान आहे, बरं मला पण पाहिजे असा हेवा करायचा नाही. त्याच्याने काय होतंय? आपलंच नुकसान होतंय. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टीतून छान अशी शिकवण मिळालेली आहे. चला आता नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट काय आहे बरं? बघा चिल्ड्रन डू नॉट लाईक थ्रोन्स, चिल्ड्रन लाईक फ्लावर्स. बरोबर, आपण आताची कविता वाचली त्यात डू नॉट लाईक होतं बरोबर. मुलांना काय आवडत नाही? काटे आवडत नाही. पण मुलांना काय आवडतं? फुलं आवडतात बरोबर. आता गोड डोंट ईट गोल्ड लिव्स, गोल्ड ईट ग्रीन लिव्स. आता तसंच आपण इकडे काय लिहायचं आहे? थीव्स डोंट स्टील ग्लास लिव्स. पण इथे काय लिहायचं? थीफ स्टोल दी गोल्ड लिव्स बरोबर. आता शी डज नॉट लाईक ग्रेप्स, शी लाईक्स grapes. He does not play cricket. आता इथे आपण काय बदल करणार आहोत? He like to play play cricket.
बरोबर. Cricket. A lion does not eat grass, but goat eat the grass. किंवा इथे आपण घेऊया cow eat the grass. बरोबर. गाय गवत खाते ना. तर बघा, आय लाईक मँगो. ग्रो यू ट्रॅव्हल बाय बस. बघा इथे काय, यूज डू नॉट, डज नॉट, ऍप्रोप्रिएट अँड फिलिंग द मिनिंगफुल सेंटेन्स. आता इकडे मी लाईक वाले सगळे शब्द दिलेले आहे. इथे डोंट लाईक वाले शब्द, डोंट लाईकचे शब्द घेऊन कंटिन्यू करायचं आहे. ठीक आहे. बघा नेक्स्ट काय आहे, रीड लाऊड अँड कॉपी द फ्रेज इन युअर नोटबुक. बघा, अ फ्लाय ऑफ बर्ड्स, अ फ्लाय ऑफ बर्ड्स, अ फ्लोक ऑफ घोर्स, अ फ्लोक ऑफ शिप, अ ग्रोव ऑफ ट्री, अ पॅक ऑफ डॉग, a swarm of bees. बघा, a colony of ant, a herd of cattle, a group of children, a team of players, a crowd of people, a bundle of clothes, a bundle of stick, a bundle of flowers, a bunch of keys, a bunch of grapes. बघा, पक्ष्याचा थवा, हे काय आहे, हे पण पक्षी आहे पण ग्रीव्स, कोणते, फ्लोक, ग्रीव्स. ठीक आहे. फ्लोक ऑफ शिप म्हणजे काय, कळप. ग्रोव ऑफ ट्रीज म्हणजे काय, झाडी भरपूर. आणि पॅक ऑफ डॉग्स, भरपूर कुत्रे. आणि इथे काय, स्वर्म ऑफ बीज, कॉलनी ऑफ अंट, मुंग्यांचं वारूळ. आणि हर्ड ऑफ कॅटल, अ ग्रुप ऑफ चिल्ड्रन, अ टीम ऑफ प्लेयर. बरोबर. क्राऊड ऑफ पीपल म्हणजे काय, लोकांची गर्दी. आणि बंडल ऑफ क्लोथ्स म्हणजे कपड्याची, असं कपड्यामध्ये गुंडाळलेले अजून कपडे, त्याला काय म्हणतात, बंच ऑफ क्लोथ्स. आणि ते बंच ऑफ स्टिक, बंच ऑफ फ्लावर्स, फुलांचा गुच्छ. आणि बंच ऑफ की, चाव्यांचा गुच्छ. आणि इकडे बंच ऑफ ग्रेप्स म्हणजे काय, द्राक्षाचा घड. ठीक आहे. आता बघूया, our body has many parts, all parts are special. Read the following fact and learn special of their are. ठीक आहे. the brain keep working even when you are sleeping. आपला मेंदू काम करत असतो आपण झोपलो जरी असलो तरी. we have two eyes but we see one picture. बघा, आपल्याला दोन जरी डोळे असले तरी आपल्याला दोन वेगवेगळे चित्र दिसतात का, नाही. आपल्याला सगळं सारखं दिसतं की नाही दोन्ही डोळ्यांनी. बरोबर. पुढचं, देर आर मिलियन ऑफ बॅक्टेरिया ऑन आवर स्किन बट मोस्ट ऑफ देम आर हार्मलेस. आपल्या त्वचेवर मिलियन ऑफ बॅक्टेरिया असतात. बॅक्टेरिया म्हणजे काय, जीवाणू, विषाणू. तसेच काय म्हणतात त्याला, जीवाणू, विषाणूच म्हणतात. ते काय असतात, बॅक्टेरिया. ते काय असतात, हार्मफुल नसतात, म्हणजे ते आपल्याला धोकादायक नसतात. आता बघा, our nose can remember 50,000 different scents, smells. काय होतं, सेंट्स आणि स्मेल. 50,000 पेक्षा जास्त वास आपला नाक लक्षात ठेवू शकतो. आता बेबीज हॅव अराउंड 300 bones in their body. जी लहान मुलं असतात, बाळ असतं, त्यांच्या शरीरात 300 बोन असतात. इज अँड ग्रोन अप द बोन्स फॉल्स टुगेदर. काय होतं, जशी जशी मोठी होतो तशी तशी बोन एकत्र व्हायला लागतात. आणि ग्रोअप्स हॅव फ्युअर बोन्स देन बेबीज. देन देअर आर 206 बोन्स इन देअर बॉडी. बघा, आधी 300 असतात, मग नंतर 206
होतात. The baby repairs itself. The skin is cut or injured. Blood started flowing after a little while. It's clots. बघा, आपल्याला कुठे कापलं लागलं तरी सुद्धा आपली जखम भरून येते. आपल्याला कट लागला, कुठे ब्लेड लागलं, कात्री लागली, काही जरी लागलं तरी थोड्या वेळाने ते क्लॉट होतो. ब्लड म्हणजे काय, गोठतं. क्लॉटिंग म्हणजे गोठणे. आणि मग काय होतं, थोड्या वेळाने पूर्णपणे आपलं रक्त येण्याचं थांबतं तिथे. बरोबर. A scab from the cut and few days the scab falls off. There is new skin under the scab. म्हणजे स्कॅब म्हणजे काय, खपली धरतं. बरोबर, खपली होते आणि ती खपली काही दिवसांनी पडून जाते आणि त्या खपलीच्या जागी खाली काय असते, नवीन स्किन आलेली असते. आहे की नाही जादू. तसंच बघा, the air from of sneeze can travel at a speed of about 160 kilometers per hour. When you cough, the air from the cough travels at 95 kilometers per hour. बघा, तुम्ही जर शिंकले तर ते किती, 160 किलोमीटर पर आवर जाऊ शकते. एवढी शिंकण्यामध्ये ताकद आहे. अ बोन, ब्रोकन बोन grow again and repair itself. बघा, हाड जर मोडलं तर डॉक्टर हाड जोडतो का, त्याच्यामध्ये काय फेविकॉल टाकतो का, नाही. काय होतं, प्लास्टर करतात. ते कुठून असतं, बाहेरून. पण तरी पण आतमध्ये हाड कसं जोडलं जातं, कसं जोडलं जातं सांगा बरं. सपोज हे बोन आहे, ठीक आहे, हे बोन आहे, याला इथे क्रॅक गेला. बरोबर. आता डॉक्टर काय करतो, हा तुमचा हात उभा आहे पण त्याला इथे प्लास्टर करतो आउटसाइडनी, इकडे प्लास्टर असतं. बरोबर. पण हा कसा क्रॅक भरला जातो, कारण या प्लास्टरने काय होतं, हे जे आहे हे थोडस जवळ येतं आणि हाड जसं जसं जवळ येतं तसं तसं ते ऑटोमॅटिक जॉईंट व्हायला लागतं. बरोबर. डॉक्टर यूज टू प्लास्टर कास्ट टू हेल्प ते ग्रो प्रॉपरली. बघा, मी आता जे सांगितलं तेच इकडे लिहिलेलं आहे. ठीक आहे, आलं सगळ्यांच्या लक्षात. बघा, आता नेक्स्ट आहे, आवर बॉडी इज सो वंडरफुल. वी मस्ट टेक केअर ऑफ आवर बॉडी. आपलं शरीर खूप सुंदर आहे. बरोबर. प्रत्येकाचं शरीर आहे, जसं प्रत्येकाला शरीर आहे तसं ते आपण सुंदर ठेवलं पाहिजे. बरोबर. आता वी शुड ईट वेल ऍट रेग्युलर. बघा, रोज वेळेवरती जेवायचं आहे. वी शुड ईट फ्रुट्स अँड व्हेजिटेबल. आपण सगळे फळं भाज्या सगळं खाल्लं पाहिजे. वी शुड ड्रिंक इनफ वॉटर. भरपूर पाणी प्यायचं आहे. We should take an exercise, enough exercise. We should take an enough exercise. म्हणजे काय, आपण व्यवस्थित व्यायाम केला पाहिजे. We should get enough sleep. Enough sleep म्हणजे काय, पुरेशी झोप घेतली पाहिजे. We should keep our body and hair clean. रोज अंघोळ करायची आहे. We should cut our nails regularly. म्हणजे काय, रोज नाही पण आठवड्यातून एकदा, महिन्यातून एकदा तरी नख कट केली पाहिजे. बघा, वी शुड कव्हर आवर माउथ व्हेन वी स्नीज. म्हणजे काय, जेव्हा पण आपल्याला शिंका येते, खोकला येतो, आपण आपलं तोंड हे रुमालाने झाकायचं आहे. वी शुड वेअर क्लीन क्लोथ्स एव्हरी डे. रोज धुतलेले कपडे घालायचे आहे. बरोबर. बघा, नेक्स्ट काय आहे, once upon a time there was a little girl called Ionishka. Ionishka lived with her father, mother, baby brother Avinishka. Okay, तिचं नाव असतं अयोनिष्का आणि भावाचं नाव असतं अविनिष्का. Okay. One day said mother to Avinishka, out to work, but a good girl and look, your baby brother went away soon. Ionishka forget all that her
mother had said. She seated her baby brother on the grass, ran out to her friends and began to play with them. She clean forget to look after her baby brother. काय होतं की तिच्या भावाला सांभाळायचं आहे हे पूर्णपणे विसरून जाते. Suddenly a flock of dew come flying and the spoon down picked up her baby brother and flew away with him. काय होतं मोठ्या पक्ष्यांचा थवा येतो आणि ते छोट्या बाळाला घेऊन जातात. Look, Anushka, cried one of the children. The goose are flying away with your baby brother. बघ ती पक्षी तुझ्या लहान भावाला घेऊन जात आहे. Stop, stop, you weak bird, said Anushka. काय होतं ती ओरडते, अरे थांबा थांबा दुष्ट पक्ष्यांनो माझ्या भावाला सोडा. But it was no use. She ran after the birds. The birds flew faster and faster and were soon out so slight. काय होतं पक्षी जोरजोरात उडून जातात. Poor Anushka. Poor Anushka, what could she do? She spurred and wept. But then she got up and said, I must bring back my baby brother. ती रडायला लागते आणि म्हणते मी आता काय करू शकते, पण ती ठरवते पण मी माझ्या भावाला घेऊन येईल. Away ran Anushka to where the birds had flown. She ran and ran till she come to an oven. Oven and oven, tell me where the geese have flown. Eat a slice of my wheat bread first, said the oven. What a slice wheat bread? At home we don't eat even white cakes. ती म्हणते व्हीटचा ब्रेड, आम्ही तर घरी व्हाईट केक सुद्धा खात नाही. So the oven kept quiet. Anushka ran out, but then she turned back and said, I am sorry, oven. I did like to taste your wheat bread. ती काय म्हणते ओवन, सॉरी पण मी तुझा ब्रेड टेस्ट करते, मला थोडासा ब्रेड दे. ठीक आहे. सो द ऍपल ट्री कीप क्वाइट. नेक्स्ट ह्याच्यात आलं नाही का, एक मिनिट स्टुडंट्स. हा इकडे आपण वाचूया. व्हॉट मी ईट अँड वाईल्ड ऍपल ऍट होम, सो दॅट ऍपल ट्री कीप क्वाइट. Anushka ran on, but then she turned back and said, I am sorry, apple tree. I would like to taste your apple. मग ती apple taste करते. She ate the white apple, and apple tree shown her the way. मग apple tree तिला रस्ता दाखवतो. पुढे she take the apple tree and ran. Soon she came to the milk river. मग ती दुधाच्या नदीजवळ येते. Soon she came the milk river. The Anushka ate the milk river. Tell me where is the goose has gone. Have some milk first, said the milk river. दुधाची नदी म्हणते आधी थोडंसं दूध घे. Anushka thought, have milk at home. I didn't touch even cream, but she thought, no, I must do say that. ती म्हणते मी घरी क्रीम सुद्धा खात नाही, तर दूध पिणार आहे का. बघा. So she had some milk and the milk river showed her the way. She thanked the milk river and ran on. मग काय होतं ती थोडंसं दूध घेते व दुधाची नदी तिला रस्ता दाखवते आणि ती पुढे जाते. बघा काय होतं. She saw an hut of hens, feet turning round and round. Inside the hut sat the Baba Yoga, the witch. बघा इथे विच असते म्हणजे कोण असते, भूतनी असते. भूतनी ती त्या अयोनिष्काच्या भावाला इवान्सला स्लीपिंग ऑन अ कॉर्नर, म्हणजे त्याला असं कॉर्नर वरती झोपवलेलं असतं. आता अयोनिष्का घाबरते आणि ती म्हणते की आता मी या झोपडीमध्ये कशी जाऊ. हाऊ आर यू, आस्क बाबा योगा, अँड व्हाय यू केम हिअर. ती म्हणजे बाबा योगा विचारते तू कोण आहेस आणि तू इकडे कशासाठी आलेली आहेस.
I am Ayunushka and I have come to take my baby brother, said she and picked her baby brother. मी माझ्या भावाला घ्यायला आलेली आहे. Come to take your baby brother आणि हसायला लागते. ती काय म्हणते, घे तुझ्या छोट्या भावाला घे, आणि ती विच हसायला लागते. बघा, बेबी ब्रदर अँड नाव हॅव गॉट यू टू. आता फक्त बेबी ब्रदरच नाही तर मला तू सुद्धा मिळाली आहेस. ओ नो यू हॅवंट. मग ती काय म्हणते, नाही, अजून नाही, आणि ती त्या झोपडीतून जम्प करते, म्हणजे काय, उडी मारते. मग काय होतं, द बाबा योगा द विच कॉल्ड द गिव्स. म्हणजे ते त्या मोठ्या पक्ष्यांना बोलवते. म्हणजे ते कोण असतात, गिधड असतात, बरोबर. मग काय होतं, ब्रिंग देम बॅक. गो आफ्टर द चिल्ड्रन अँड ब्रिंग देम बॅक. म्हणजे काय, जा त्या छोट्या मुलांच्या मागे जा आणि त्यांना घेऊन ये. शी शाउटेड द गिव्स वेअर फ्लाइंग आफ्टर द चिल्ड्रन. मग काय होतं, ती खूप जोरात ओरडते. मग ते मुलं पळायला लागतं. मग काय लागतं, मिल्क रिव्हर. अनुष्काला काय लागते, मिल्क रिव्हर. मग काय होतं, त्या क्विकली मिल्क रिव्हर हाईड द चिल्ड्रन. मिल्क रिव्हर ती म्हणते, मिल्क रिव्हर आम्हाला लपव. मग काय होतं, मिल्क रिव्हर त्यांना लपवते. मग काय होतं, मग ती लपवते, ती पुढे जातात. मग अनुष्का आणि ते छोटं बेबी पळायला लागतो. अनुष्का कुठे जाते, ऍपल ट्री जवळ, आणि ऍपल ट्री पण त्यांना लपवतो. मग गिधड त्यांना सापडू शकत नाही. मग काय होतं, मग ती ओव्हन जवळ येते. हाईड अस प्लीज. मग ती काय म्हणते, आम्हाला लपव. मग ते ओव्हन सुद्धा त्यांना लपवतो. आणि बाबा योगाची जी विच असते आणि ते गिधड असतात, ते अनुष्काला आणि त्याच्या भावाला सापडू शकत नाही. मग काय होतं, घरी येते, तिचे आई वडील घरी येतात आणि त्याच्या आधी ते दोघं घरी आलेले असतात. ठीक आहे, अशा प्रकारे ही स्टोरी होती. बघा, नेक्स्ट काय आहे, अ लूफ ऑफ ब्रेड. म्हणजे काय, ब्रेडचा तुकडा, मोठा तुकडा, आणि अ ग्लास ऑफ मिल्क. बघा, अ स्लाइस ऑफ ब्रेड, अ लंप ऑफ बटर, अ ड्रॉप ऑफ वॉटर, अ पीस ऑफ पेपर, असं आपण बोलतो, बरोबर. आता वर्क while you work, play while you play, to be useful and happy, that is way. All that you do, think, done by, helps and never done right. One thing at a time and that well done. It is a very good rule as many can tell. Movements should never be drift away. So work while you work. बघा, कामाच्या वेळी कामच एकच काम करायचं आहे. अभ्यास करत असाल तर अभ्यासच करायचा, खेळत असाल तर फक्त खेळायचंच आहे. हे पण करेल ते पण करेल असं करायचं नाही. ऍट ए टाइम एकच काम करायचं आहे. बघा, नेक्स्ट काय आहे, इंट्रोडक्शन आहे. एक्सक्यूज मी, हॅलो, माय नेम इज. आता इथे तुमचं नाव टाकायचं आहे. इथे सपोज मी माझं नाव टाकते. माझं नाव आहे सुमेधा. ठीक आहे. I am in 5th standard. I am in 5th A. I am looking for a pen friend. Pen friends are friends who write letters to each other regularly. We have to write letter in English. Would you like to be my pen friend? बघा, पेन फ्रेंड ही ऍक्टिव्हिटी आहे. काय आहे ऍक्टिव्हिटी, यामध्ये काय दिलेलं आहे बघा. पेन फ्रेंड म्हणजे काय, ज्याच्याने रोज एकमेकांना लेटर लिहायचं आहे. ते पण कसं, इंग्लिश मध्ये लिहायचं आहे. मग काय, ती विचारते, वुड यू बी माय पेन फ्रेंड. ओ नो आय एम सॉरी, ही मुलगी म्हणते. ऑल राईट, नेव्हर माइंड, बरोबर. ओ येस, आय वुड लाईक टू बी युअर पेन फ्रेंड. दॅट्स ग्रेट, थँक्स अ लॉट. बघा, ते काय म्हणते, ठीक आहे, मला नाही. ही मुलगी म्हणते मला नाही पडायचं, पण ही म्हणते मला पडायचं. ती म्हणते थँक्यू, बरोबर. आता
पेन फ्रेंड्स मध्ये तुम्ही कोणते पॉइंट ऍड करू शकता? नेम, ऍड्रेस, डेट ऑफ बर्थ, फेवरेट कलर, गेम, डिश, सब्जेक्ट, टीचर, बुक, मूवी, परत सॉन्ग, फॅमिली आणि योगा आणि डान्स हे सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. ठीक आहे. बघा डिअर इथे एक्झाम्पल दिलेले आहेत, कसं तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. ह्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत. बघा अशा प्रकारे आपलं युनिट कंप्लीट झालेलं आहे. तोपर्यंत सगळ्यांनी स्टडी करत जायचं आहे. आपण नेक्स्ट युनिट मध्ये परत भेटणारच आहोत. थँक्यू सो मच.